देवाच्या हाकेला आम्ही धावतो, दिशा आयुष्याच्या आम्ही शोधतो. आले आमच्या वाटेला जर कुणी, दुर्गेचे रूप घेऊ आम्ही तिघी. जपून या प्रेमाची नाती, एक धागा आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी. एक धागा आम्ही तिघी, एक धागा आम्ही तिघी. आपण समजत होतो तितक्या सहजासहजी हे प्रकरण सुटणारं दिसत नाही. अगं हा चित्रपट आहे का? संकट आले आणि आपल्याला यश मिळालं. खरंच आहे. ही रियालिटी आहे. ही रियालिटी खूप विचित्र आणि विस्कळीत संकटाने भरलेली असते. आणि खऱ्या आयुष्यातले हिरो बनणं म्हणजे खूपच कठीण आहे. किती अवघड असो काकी, माझ्या मैत्रिणीला या संकटातनं वाचवा हो. आता आपल्या हातात फक्त 2च दिवस उरलेत. हे बघ, तू काहीच काळजी करू नकोस. मी आता जरा शाळेत जाते, बघते संपदाला सांगून बघते हे सगळं काय करता येईल ते बघते. तू अजिबात काळजी करू नको. आपण हे लग्न होऊ द्यायचं नाही एवढं मात्र खरं. संपदा, बरं झालं तू भेटलीस. आता काय झालं? ऐक ना, बोल ना. का ग, काय झालं? अगं ती सीमा आहे ना, तिचं काय झालं माहिती आता? हिचं लग्न येत्या 2 दिवसातच उरकावं लागेल. लक्ष ठेवा हिच्याकडे. हात पाय बांधून ठेवा तिचे. तुम्ही काळजीच करू नका, मी बघते इथं. चाल इकडे. चला. काकू, सीमाचा मेसेज आहे. काय? तिने लिहिलंय, माझ्या आई बाबांना कळालंय आपण पोलिसात कंप्लेंट केलेली आणि त्यांनी त्या पोलिसांना मॅनेज करून तिला खोलीत कोंडून ठेवलंय आणि तिला 2 दिवसातच लग्न लावणार आहे. हा म्हणजे कळस झाला ग. असं कोणी वागतं का? आणि त्या मुलीने काही स्वतःचं बरं वाईट करून घेतलं तर? नाही, तू काय काळजी करू नकोस. मी प्रभाला सांगितलंय तिला नीट समजवायला. आता आपण काय करायचं ते सुचत नाहीये. आपल्या बरोबर कोणीच नाहीये ना. हो ग, आपल्यामुळे हे प्रकरण चिघळलं आणि आता तर आपण तिला यातून बाहेर काढायलाच हवं. नाहीतर आपण स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. माझ्याकडे तर कोणतेच पर्याय नाहीये. म्हणजे काही सुचतच नाहीये मला. काय ग, काय झालं? नाही म्हणजे मला बघून एकदम गप्प झालात ते. तुम्हा दोघींना बोलताना पाहिलंय मी. आणि आज सकाळपासून फोन पण नाही उचलला तुम्ही दोघींनी. काही प्रॉब्लेम आहे का? अगं काही नाहीये ग. आम्ही जरा कामात होतो ना म्हणून. हो का? हो. आणि काय ग, आजपासून मी जॉईन होणार आहे माहिती आहे ना दोघींना. मग भेटावंसं वाटलं नाही तुम्हाला? तुम्ही मला का टाळताय? माझं काही चुकलंय का? अगं काहीतरीच काय बोलतीयस. काही टाळत बिळत नाही होत आम्ही तुला. हे बघा, अगदी खरं खरं सांगायचं मला. नाहीतर मी जाऊ का इथून? मला पण बरीच काम आहेत. अगं थांब थांब, सांगते तुला. लगेच काय चाललीस? अगं काय माहितीये का, आमच्या इथे एक अल्पवयीन मुलगी.
तिचं लग्न तिचे आई वडील जबरदस्तीने लावून देत आहेत. मी लहान असताना माझी आई मला तिथे सोडून गेली. तिची ऐपत नव्हती मला सांभाळायची. पुन्हा परत ती कधी आलीच नाही. आता ती या जगात आहे की नाही हेही मला नाही माहित. नंतर मग एक दिवस हे काका काकू तिकडे आले. सुरुवातीला सगळं खूप छान होतं. पैसाही होता. पण मग आता ही अशी परिस्थिती आणि यांचं असं वागणं. काकांना बिझनेस मध्ये खूप मोठा लॉस झाला. मग ते व्यसनांच्या आहारी गेले. दारूपायी होतं नव्हतं ते सगळं गेलं. आता ते माझं लग्न करू पाहतात. ते सगळं वैभव परत मिळवण्यासाठी. ताई ताई मला नाही करायचं हो त्यांच्या बरोबर लग्न. ताई मला वाचवा प्लीज. मी पाया पडते तुमच्या. तुम्ही ना मला इथून घेऊन जा. माझं त्या माणसाची लग्न झालं ना तर मी जीव देईन. अगं मी खरंच सांगते. त्या दिवशी पण प्रभा जर सोबत नसती ना तर मी या जगात नसते. हो काकू. ही वेडी जीव द्यायला गेली होती. मी ऐन वेळेवर तिथे पोहोचले म्हणून वाचली. काय? बाप रे. अच्छा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्याच्या उद्या तिचे घरचे लग्न लावून देणार आहेत. आपल्याला काहीतरी लवकरात लवकर करायला हवं. आपल्याला? वा. म्हणजे आता तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आलात म्हणून आपल्याला काय? आतापर्यंत दोघींनीच केलं ना सगळं. मग आता हे पण तुम्हीच दोघी जणी काय ते करा. एक धागा आम्ही तिघी, एक धागा आम्ही तिघी. अच्छा. हो, अजून ती लहान आहे. तिची शारीरिक आणि मानसिक तयारी झालेली नाहीये लग्नासाठी. हो, तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात. तुम्हाला हे कळायला नको. शिवाय 18 वर्षही पूर्ण नाहीयेत तिला. त्यामुळे हे लग्न बेकायदेशीर आहे. हो. अरे असू द्या. प्रपंच करायला पैसा लागतो माहिती आहे ना. आणि तुम्हाला आता आमची परिस्थिती कळलीच असेल. हे सगळं तुमच्यामुळेच झालंय ना, तिच्यामुळे नाही ना. मग तुम्ही कमवा ना 4 पैसे. तिचा बळी कशाला देताय? हे बघा, हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्हाला पैसा हवाय. आम्ही काही करू. त्यात तुम्ही दखलबाजी करू नका. आता इथून निघून जा. हे घर माझं आहे. हे बघा, आम्ही इथे काही राहायला आलेलो नाही आहोत. तुम्हाला समजवायला आलोत. बघा, बऱ्या बोलानं तुम्ही आमचं ऐका. आता आमच्याकडे बरेच मार्ग आहेत. ए बाई, धमक्या कुणाला देतीस तू? हा, चल निघ. तुला काय करायचं ना ते करून घे. आम्ही हे लग्न करणार म्हणजे करणारच. चल निघ. मग पोलिसच जायचं. अगं, पोलिसात गेलो आम्ही. तक्रार सुद्धा केली. आम्ही तक्रार नोंदवायला आलो. कोणाच्या विरोधात? या मुलीच्या आई वडिलांविरुद्ध तक्रार नोंदवायची. नाही, बिनधास्त होऊन सांगा.
आम्ही आहोत. सर, काल या तिघी माझ्या आई वडिलांना समजावण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे मला घरच्यांनी खूप मारलं. हं. मला अजून एक तक्रार नोंदवायची आहे. कोणती? त्या मुलाच्या आई वडिलांच्या विरोधात. आपण कोणतीही मुलगी पैशांच्या जोरावर विकत घेऊ शकतो, हा त्यांचा गैरसमज दूर व्हावा म्हणून. ओके. शिर्के. त्यांच्या दोन्ही तक्रारी व्यवस्थित नोंदवून घ्या. पण काहीच उपयोग झाला नाही. तू आमच्या विरोधामध्ये जी कंप्लेंट केली ना, त्या कंप्लेंटची कॉपी पोलीस स्टेशनच्या रजिस्टर मधून कधीच गायब झाली. तू अजून समीर रावाला ओळखलेलं नाही, कळलं? सरिता, आता जास्त दिवस थांबण्यात अर्थ नाही. तिचं लग्न येत्या 2 दिवसातच उरकावं लागेल. पोलिसांना मॅनेज केलं ग त्यांनी. असं कसं होईल? कोण आहे इन्स्पेक्टर? इन्स्पेक्टर जाधव. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्याच्या उद्या तिचे घरचे लग्न लावून देणार आहेत. आपल्याला काहीतरी लवकरात लवकर करायला हवं. आपल्याला? वा, म्हणजे आता तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आलात म्हणून आपल्याला काय? आतापर्यंत दोघींनीच केलं ना सगळं, मग आता हे पण तुम्हीच दोघी जणी काय ते करा. अगं पण आम्हाला तर काही सुचत नाहीये ग. कारण आम्हाला असं वाटलं आत्ता तू रवीजवळ असणं जास्त महत्वाचं आहे. त्यातून अजून त्रास नको म्हणून नाही सांगितलं. पण तुम्ही मला सांगितलं नाहीत ना, याचा जास्त त्रास होतोय. हे बघ बाई, मला माफ कर आता, पण काहीतरी सुचव आता. पोलीस हा एकमेव आधार होता, तोही संपलाय आता. असं कसं होईल? इन्स्पेक्टर जाधव ना असं काही करणाऱ्यातले नाहीये. मला असं वाटतं काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे. आपण काहीतरी दुसरा मार्ग शोधायला हवा. काय विचार करायचा आहे ना, तो लवकरात लवकर करायला हवं, हे मात्र खरं. अगं त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ग. अगं बाई, फोन आला वाटतं. हां बोला. अहो जरा ऐका ना, काय आहे, एक काम होतं. एक मुलगी आहे, अल्पवयीन आहे, आणि तिचं लग्न तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसावर लावून दिलं जात आहे. हां, आणि पोलीसही त्यात सामील आहे. मुलाचं नाव आहे समीर देशमुख. तुम्ही जरा कमिशनरांशी बोलून बघता का? हां नक्की. थँक्यू. ओके, थँक्यू. बरं, हे कमिशनरांशी बोलतायत, आपल्याला नक्कीच मदत मिळेल. आपण अगोदरच विद्याला सांगितलं असतं तर किती बरं झालं असतं नाही? खरंय, मला तर खात्री होती विद्या काही ना काहीतरी मार्ग नक्की काढेल. हो, बस झाला, मस्का लावणं पुरे झालं आता. थांबा, परत फोन मारा. हां बोला. ठीक आहे, चला. यांचं बोलणं झालं कमिशनर साहेबांशी. उद्या आपल्याबरोबर जाधव येणार आहे. अगं पण आम्ही जाधवांकडेच तर तक्रार केली होती ना. हो, आणि त्यांनीच ही बातमी समीर देशमुखला दिली ना. नाही, एक धागा आम्ही तिघी, एक धागा आम्ही तिघी. हो हो, इन्स्पेक्टर जाधव. अच्छा, म्हणजे असं होतं तर. बरं बरं, खरं सांगू, तुम्ही आज माझ्यासाठी जे केलंय ना त्याबद्दल ठीक आहे. चला, यांचं बोलणं झालं कमिशनर साहेबांशी. उद्या आपल्याबरोबर जाधव येणार आहे. अगं पण
आम्ही जाधवांकडेच तर तक्रार केली होती ना. हो. आणि त्यांनीच ही बातमी समीर देशमुखला दिली ना. नाही. इन्स्पेक्टर शिंदेनी समीर देशमुखला हे कळवलंय. आणि हे जेव्हा जाधवांना कळालं तेव्हा त्यांनी कमिशनर ऑफिसला कंप्लेंट केली. इतकंच नाही तर कमिशनरांनी जाधवांना स्पेशल ऑर्डर सुद्धा दिलेले आहेत. आता हे लग्न होणं शक्य नाही. हे तर खूपच बरं झालं. म्हणजे आता तर आपली काळजीच मिटली ग. हो ना. एक सांगू, प्लीज मला कधी एकटं सोडू नका. रवीच्या अपघाताच्या वेळी तुम्ही जर बरोबर नसता तर मी खचून गेले असते. अगं एवढंच कशाला, माझी मुलं लहान होती, मी एकटी होते. त्यावेळी सुद्धा तुमची सोबत होती, तुमचा आधार होता. तुम्हा दोघींची मला खूप गरज आहे ग. आपण नेहमीच एकत्र राहू असं वचन द्या मला. नक्की. हो, आपण एकत्रच राहू. आलात काकू? हो ग. आत्ताच मी सीमाच्या घराकडनं आले. तिची लग्नाची सगळी तयारी झाली हो. आणि उद्याचीच लग्न आहे. मला तर फारच भीती वाटते हो. अगं हो हो, मला काही बोलू देशील की नाही? अगं ऐक तरी, विद्याच्या मिस्टरांनी कमिशनर साहेबांना फोन लावला होता. त्यांनी हे लग्न थांबवण्यासाठी ऑर्डर्स दिल्या आहेत. अरे वा, ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे. हो ना. आता फक्त उद्या सकाळी पोलीस स्टेशनला जायचं आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या. आणि मग आम्ही वेळेवर येतोच हॉलवर लग्न मोडायला. हो, उद्या दुपारचा 1चा मुहूर्त आहे. वेळेवर पोहोचा. उशीर करू नका म्हणजे झालं. का असं काय बोलतेस? आम्ही वेळेवर पोचणारच, पण तू एक काम कर. तू सकाळी काहीच झालं नाही अशा आविर्भावात तिकडे जाऊन वावर. आणि काय होतंय ना ते आम्हाला फोनवर कळवत जा. हो, मी सकाळी लवकरच जाते आणि तुम्हाला सर्व तिथली माहिती कळवतच राहते. काकू, या सर्व गोष्टीतनं मला तुम्हा तिघींचा खरंच खूपच अभिमान वाटतो हो. हे काम यशस्वी झालं ना की मग आम्हा तिघींना आमचा स्वतःचा अभिमान वाटेल. पण काय ग प्रभा, तू इतके दिवस ह्या सगळ्या गडबडीत आहेस पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय तुझं. आणि तू शुभमकडेच असतेस सारखी. हो ना, मी तरी काय करणार. त्याची सवय झाली हो मला. आणि लग्न झाल्यावर काय करणार आहेस? लग्न नको रे बाबा. हे सीमाचं प्रकरण पाहून तर माझी अजिबात इच्छा नाहीये लग्नाची. काय बोलतेस तू प्रभा? अगं लग्न तर तुला करावंच लागेल. सगळीच माणसं काय वाईट नसतात. चांगली माणसं, वाईट माणसं असा समतोल असतो या जगात. आणि तुझ्यासाठी मीच मुलगा बघणार आहे. माझ्या लग्नानंतर मी शुभमला सोबत घेऊन जाईन ना काकू. हो का? आणि आम्ही काय करायचं मग? हा, थोडे दिवस घेऊन जा आणि परत आणून सोडा आमच्या शुभमला. हो बरं, तुम्ही आता फ्रेश व्हा. मी आहे इथे शुभम जवळ. आलेच मी.
काय चाललंय? साहेब, ते मी सुद्धा सांगितलं असते. उगाच बॅलन्स घालवलात तुम्ही. तुमच्या अटकेच्या स्पेशल ऑर्डर्स निघाल्या. आता येताय की बेड्या ठोकून नेऊ? ए